अधिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय शिरोमणी नामदेव महाराज की जय संत मोतीराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती परी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम दुसरे चरणा संतांसिया चरणा संतांसिया दुसरे चरणा संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका कायम जीवाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निरंजना तुमच्या स्वामी कृपया देवा यावर रावा भेरू तुमच्या लागलो अहो स्वामी कृपया देवा यावर न करावा आपणा सर्व श्रोतृ वृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग पंढरीरायाचे लाडके प्रेम भांडारी प्रेममूर्ती संत श्री नामदेव महाराज यांचा, ज्या इच्छेबद्दल त्यांचं मत ठाम झालं आहे त्या इच्छेला ती जिथून पूर्ण होणार आहे तिथं मांडणारी ही रचना आहे. विठ्ठला
मला पुदिना आवडतो तुम्हाला कळलं म्हणजे. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ते जे आहेत ना मागचे, त्याच्यापेक्षा हा खूप जास्त ठेव. तो मला ऐकू येता कामा नये. टॉकिंग टेम्पो घसरेल त्याने. हे सगळ्यात जास्त ऐकू आले पाहिजेत. याला जेवढं मॅक्झिमम करता येईल तेवढं करा. श्री संत मोतीराम महाराजांच्या, श्री संत मारुतराव महाराजांच्या कृपेनं संपन्न होणारा हा परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातल्या खुजडा गावचा उंच उत्सव यंदा 75 पार करत आहे आणि त्याच्या पूर्णाहुतीची जबाबदारी तुम्ही माझ्याकडे सोपवली आहे. 12 वर्षांनी तपपूर्ती उत्सव होतो. उगाच गंमत म्हणून 12 वर्षाचा उत्सव नसतो. सायन्सने सुद्धा हे मान्य केलंय की तुम्ही एखाद्या सवयीत जर बदल केला तर त्या सवयीचे तुमच्यावर परिणाम यायला 12 वर्षे लागतात, ज्याला DNA चेंज होणं म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे जे आता ते करणे बंदच करावं. आपल्याला खूप त्रास देते. भोंग्यांचाच तर प्रॉब्लेम आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. मी भिवंडीहून आलोय त्यामुळे तुम्हाला ज्ञात आहे. रामकृष्ण. 12 वर्षे लागतात. आज जे कोंबड्याचं मांस खातात 12 वर्षांनी ते कोंबड्यासारखं वागतील. आता जे बकऱ्याचं मांस खातात त्यांनी सुरू केलं की ते तसे व्हायला 12 वर्षे लागतात. कारण ते खाऊन खाऊन तुमचा DNA चेंज होतो आणि याला 12 वर्षे लागतात. आपण तपपूर्ती उत्सव करतो म्हणजे नाऊ वी हॅव चेंज. आम्ही आता बदललो, आमचा DNA चेंज झाला म्हणून तपपूर्ती उत्सव असतो. 25व्या वर्षी रौप्य महोत्सव संपन्न करतो. 50वं वर्ष सुवर्ण महोत्सवाचं असतं. 60वं वर्ष हीरक महोत्सव, 100चा शताब्दी आणि त्यातला तुमचा 75चा अमृत महोत्सव आहे. कदाचित हा सप्ताह सुरू करणारे आता नसतील आणि आता आहेत ते सुरू करायला नसतील. विठ्ठला पण आपलं भाग्य मात्र निश्चित आहे की नाही. सोनियाचा दिवस आधी अमृते पहारा. सोनियाचा दिवस आधी अमृते पहारा. राम आठविता रूपी प्रगट झाला. आठविता रूपी प्रगट झाला. पागाला सोनियाचा दिवस आज अमृते पहारा. सोनियाचा दिवस आज अमृते पहारा. आठविता रूपी प्रगट झाला. नाम आठविता रूपी प्रगट झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मला. नाम आठविता रूपी प्रगट झाला. आठविता रूपी प्रगट झाला.
कारण जिथं भजनाचा पहिला पाया म्हणजे सोपान आहे आणि जिथं भजनाचं कैलास शिखर आहे विठ्ठला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. या उत्सवांची आपल्यावर खूप ऋण आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले सांगायचे, विखुरलेल्या माणसांना उत्सव एकत्र आणतो, दमलेल्या मनांना ऊर्जा देतो, बिघडलेल्या मनाला सुरळीत करतो, उतार कळा लागलेल्या संस्कृतीला तरुण बनवतो आणि अडचणीत आलेल्या धर्माचं रक्षण करतो. विठ्ठला. काय करतो उत्सव? जी मन विखुरली आहेत त्या विखुरलेल्या मनांना तो उत्सव एकत्र आणतो. ह्या जागेत एवढी माणसं एकत्र फक्त ह्याच 8 दिवसात येत असावीत. हा जागेचा जागच्या जागी आलेला अनुभव आहे विठ्ठला. असं जागच्या जागी मी जागोजागी सांगेन, फक्त तुम्ही जागेवर राहताना जागे राहा. रामकृष्ण. थोडे 5G चालू राहू द्या म्हणजे आपलं बरं राहील विठ्ठला. रामभाऊने आणून सोडलेत आम्हाला इकडं, आता पाहूया काय होतंय. तसं आमच्या प्रशांत महाराजांनी तुमचं फार कौतुक केलंय खुजडेकरांचं विठ्ठला. विखुरलेली मन आहेत उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात, कारण उत्सव एकट्याने होत नसतो. का? पंगत देणारा एकटा असला पण जेवणारा पण एकटाच कुणी आला तर नाही चालत. पंगत घालणारा लागतो तर पंगत जेवणाराही लागतो. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी सगळे एकत्र येतात. किती आनंद आहे. या टाळांचा नाद जेव्हा झंकारतो तेव्हा किती समाधान आहे. एकल्याचा नोवे केळ म्हणूनी मेळ मेळविला, म्हणून मेळ मेळविला, म्हणून मेळ मेळविला. एकल्या माहिती, मी 600 किलोमीटर गाडीने प्रवास करून आलेलो आहे, त्यामुळे महाराजांना त्रास होता कामा नये. तुम्ही आम्ही खेळी मेळी एकल्याचा नोहे खेळ, सगळे एकत्र येतात. किती आनंद आहे. एरवी 4 माणसं एकत्र यायला एकाला पृथ्वी सोडावी लागते. खुजड्यात किती लागतात आय डोंट नो. पण ती 4 पण एक दिवस तर असं झालं, आमच्या कीर्तनाला टाळ मोजून माणसं 4, 2 गायक, 1 वादक, 1 विणेकरी. त्यामुळे टाळकऱ्यांचं आधिक्य हे भजनाचं कीर्तनाचं सौंदर्य आहे. मी त्यांना म्हटलं, बरं बा तुम्ही 4 तरी आहात, म्हणजे मध्येच माझं कमी जास्त झालं तरी टेन्शन नाही बुवा, 4 आहेत. पण माणसं एकत्र येतात, इतका वर्ग गोळा होतो. आणि कलियुगामध्ये तुम्हाला कोणतंही चांगलं काम करायचं असेल तर तुमच्याकडे संख्यात्मकता पाहिजेच. नुसत्या गुणात्मकतेने काही होत नाही. संख्यात्मकता कमी झाली की बांगलादेशमध्ये हिंदू लटकवला जातो. विठ्ठला. तो दीप लटकवला गेला ना, तो दीप विझल्याचं प्रतीक आहे. तुम्ही एकत्र आला पाहिजे. विखुरलेली मन एकत्र आणतो उत्सव. दमलेली मन ऊर्जावान बनवतो. प्रपंचात माणूस थकतो, दमतो. शरीरच थकतं असं नाही, मन सुद्धा थकतं. जसं श्रमाने शरीर थकतं
तसं ईर्षेने, स्पर्धेने, मत्सराने मन सुद्धा थकतं. वारीमध्ये शरीर दमतात पण मन ऊर्जावान होतात. बिचाऱ्यांचे पाय सुजतात. त्यानं विचारलं, पाय सुजले तरी वारीला येतात? ते लोक म्हणतात, महाराज वारी केल्यावर पायाची सूज वाढते पण मनाची सूज कमी होते. आता माणसांच्या तब्येती चांगल्या झाल्यात याच्यावर जाऊ नका, ते सुजलेत विठाला. शेजाऱ्याच्या बोरला पाणी लागल्यावर हा आयसीयू मध्ये ऍडमिट, किती सुजलेला माणूस असेल हा. दुसऱ्याच्या आनंदात आम्हाला आनंद वाटला नाही तर समजायचं आपल्याला पण सूज आलेली परमार्थात ती उतरते, ते कमी होते. पायाला फोड वाढतात तशी मनाला ओढ वाढते, तिला वारी म्हणतात. ऊर्जा प्राप्त होते. सप्ताह करून कोणी थकत नाही. उलट सप्त्याचा खरा कार्यकर्ता काला झाल्यावर कळतो. कोण सप्त्याचा सेवेकरी आहे माहितीये? ज्याचे पाय जड होतात आणि डोळे ओले होतात, की आज संध्याकाळपासून इथं हा आनंद नसणार आहे, याच्या वेदना झाल्या पाहिजेत. एखादा कार्यकर्ता काला झाल्यावर म्हणाला हुश, समजायचा हा फॉल्टी पीस आहे. विठाला मनाला ऊर्जा देणार हे चार्जिंग पिरियड आहे. विकृत मन इथं सुरळीत होतात. ईर्ष्या, द्वेष, मत्सर गावातल्या लोकांनी समजावून चालत नाही म्हणून महाराज बाहेर गावून बोलावतात. अजून ऐकत नसतील तर डायरेक्ट राजधानीतून बोलावतात. विठाला असतात प्रत्येकाच्या मनाला कंगोरे. कंगव्याला असतात का नाही? कंगवा ज्याचे केस कमी होत चालले त्याच्या खिशात सापडतो. कारण जुनाट मंदिर पुरातत्व खात्याकडे हँडओव्हर झालेलं असतं, त्यामुळे ते फार काळजी घेतात. एक पण वीट आता हल्ली नाही पाहिजे. हल्ली असंच असतं. विठाला तो कंगवा जेव्हा केसात घालतात ना, त्या नव्या कंगव्याचे ते दंतूर कंगोरे टोचतात. तुम्ही काय कानच घेऊन घासत नाही त्याला, मग ते फिरवते ठेवायचे. त्या कंगव्याचे कंगोरे घासण्याने फिरवण्यानेच ते घासतील. गावात पण 8-10 कंगवे राहतातच. खुजडा काय आणि भिवंडी काय, त्यांना सेपरेट घासायचं नाही. काकड्याला आणायचं, पारायण झाल्यावर पोचवायचं. कथेला आणायचं, प्रवचन झाल्यावर न्यायचं. हरिपाठाला आणायचं, ते कीर्तन नेल्यावरच झाल्यावरच पोचवायचं. काल्यापर्यंत गुळगुळीत होतात. विठाला म्हणजे आमच्या स्वभावांमध्ये उत्सव बदल घडवतो. आमच्या संस्कृतीत तिला तारुण्य आणतो. हे जे उभे असलेले आमचे जे बाल महाराज सगळी मंडळी आहे, हे पूर्णा तालुक्याच्या परमार्थाचं पुढचं 50 वर्षाचं भविष्य आहे. असं लवकर पाहायला मिळत नाही. आमच्या मुंबईला तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतो. आता तर 8 दिवस सापडायचेच नाहीत. विठाला पण देव पण असा उरावर बसलाय ना, 31st एकादशी आणली बरोबर. कीर्तनातला जो तरुण आहे ना, हा तरुण खूप मोठं आशादायी चित्र आहे. ते आठवले शास्त्रींचंच एक वाक्य आहे स्वाध्याय परिवाराच्या. ते म्हणायचे, वसंत हे सृष्टीचं तारुण्य आहे आणि तारुण्य हा जीवनाचा वसंत ऋतू आहे. तो निसटता कामा नये. तरणा भाग्यवंत सगळ्यांनी गावं आणि त्यांनी महागावं. विठ्ठला
तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. भारत हा म्हाताऱ्यांचा नाही तरुणांचा देश आहे. इकॉनॉमिक्स चेक करून घ्या. हम्म. ऐका पुढे. उत्सव हा धर्माचं अधिष्ठान आहे, धर्माचा आधार आहे. तुम्ही सांगा ना, जर मोतीराम महाराजांनी, मारोतराव महाराजांनी आपल्याला जर समजून कीर्तनातून सांगितलं नसतं तर धर्म कशाशी खायचा हे कळलं असतं का? आम्हाला धर्म समजावून ह्याच मांडवानी सांगितला आणि त्या सांगण्यालाच 75 वर्षे झाली. विठ्ठला मी तर म्हणतो सप्ताहातलं कीर्तन हा असा विषय आहे की याला कोणत्याही धर्मातल्या माणसाने ऐकायला आलं तरी प्रॉब्लेम नाही. हा पूर्वी नव्हता, आता थोडा थोडा झाला. विठ्ठला कारण इथून जो धर्म सांगितला जातो तो एखाद्या कम्युनिटीचा धर्म नाहीये, हा युनिव्हर्सल धर्म आहे. जगातल्या कोणत्याही धर्मातल्या माणसाला ज्या धर्मावर प्रेम करावंसं वाटतं तो आपला भागवत धर्म आहे, तो आपला वैदिक हिंदू धर्म आहे. सगळे याचे बेनिफिशियरी आहेत. पटवून देतो मी आपल्याला, पुरावा आहे आपल्याकडे, नसेल तर पुरावा. रामकृष्ण रामकृष्ण. काय झालं, आपल्या भारताच्या नकाशात असा डाव्या कोपऱ्यात एक देश आहे आपल्या बगलेत. आता दाबायचे दिवस आलेत त्याला. फक्त किती वेळ मोदी घेतात काय माहिती. इतके अन्याय. काही महिन्यांपूर्वी त्या देशात अराजक माजलं आणि त्यांची राष्ट्राध्यक्षा राष्ट्र सोडून निघून गेली. कोण? शेख हसीना. मोदींनी पण विचार केला, आपल्या बाजूला राहते तरी शेख का हसेना. तिला सांगितलं फार त्रास असेल तर ये आमच्याकडे पाहुणी. सध्या ती आपल्याकडे. आपल्या जगात 56 देश इस्लामिक आहेत, पण माझ्या जीवाला जिथं अजिबात धोका नाही तो फक्त हिंदुस्थान आहे. हा कॉन्फिडन्स तिला कसं काय आला? आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान पाहिजे. आपल्या वेस्टर्न एरियात पश्चिमेकडे पर्शिया नावाचा देश आहे, आता त्याला इराण नाव आहे. पारशी लोक मूळचे तिथले. 400 मुस्लिम व्यापाऱ्याच्या निमित्ताने आले आणि त्या पारशांना सगळ्यांना काढून दिलं. ते मजल दरमजल करत भारतात आले. ते 3 शहरात राहिले, मुंबई, डहाणू आणि नवसारी. त्यांना विचारलं, तुम्ही इतके देश तुडवत आलात, मग भारतातच का मुक्काम केला? ते म्हणाले, कोणत्याही देशात आम्ही जगलो असतो, पण पारशी म्हणून जगलो नसतो. आमच्या अस्तित्वाला धक्का न लावता आम्हाला सांभाळणारे या जगातले फक्त हिंदुस्थानातले लोक आहेत. अजून आहे का? चीनने आपला तिबेट ताब्यात घेतला आणि सगळे बौद्ध मठ त्यांनी उधळून लावले. बौद्ध धर्मीयांचा त्यांच्या मठावर फार जीव. त्याला इंग्लिशमध्ये मॉनेस्ट्री असं म्हणतात. त्यांच्या देशामध्ये त्याला डिझॉंग म्हणतात. डिझॉंग बुद्ध भाषेतला शब्द आहे. आणि त्यांची ती उपासना स्थळी ते जीवापाड जपतात. अजूनही तिथं असा लाईटचा, इलेक्ट्रिकचा दिवा दिसणार नाही. वाद्य सुद्धा आर्टिफिशियल नाहीत. AI च्या जमान्यात सुद्धा ते तसंच आहे. विठ्ठला त्यांची सगळ्यात चांगली मॉनेस्ट्री आपल्या जवळचा देश आहे, त्या भूतान देशात आहे. आमची मागे एकदा कथा होती तिथे, म्हणजे आम्ही माणसांमध्ये कथा करतो, ती भूतानमधली होती. रामकृष्ण. त्यावेळेला पारो नावाचं त्यांचं शहर आहे आणि तिथे टायगर मॉनेस्ट्री म्हणून वर जंगलात, डोंगरात, ती पर्वताच्या शिखरावर त्यांचं उपासना स्थळ आहे. या चीन्यांनी सगळं काढून दिलं त्यांना. अख्खा साऊथ ईस्ट एशिया बुद्धिस्ट आहे ना जगातला आपल्याकरता. श्रीलंका बुद्धिस्ट आहे, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चायनाचा काही भाग, नेपाळचा काही भाग, भूतान. असं असताना सुद्धा त्या चीन्यांनी पिटाळून लावलेले त्यांचे धर्मगुरू दलाई लामा एवढे देश नाकारलेत आणि भारताच्या आश्रयाला आले. हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला नावाची सिटी आहे, जिथं सगळ्यात सुंदर क्रिकेट ग्राउंड आहे. त्या शहरात त्यांचा आता मठ आहे. मला काय म्हणायचं आहे,
कोणत्याही धर्माच्या माणसाला आधारभूत वाटणारा धर्म ज्या उत्सवाने टिकवला हा त्याचा 75वा सोहळा आहे. विठ्ठला ही जागराची कीर्तन सेवा आहे. साधारणपणे शेवटच्या दिवसाला मागणी असावी अशी मागणीच असते. अभंग नामदेवरायांचा आहे. 2-4 बाबी मला आधी खुलाशानं मांडायचे आहेत. पहिली बाब, नामदेवराय काय मागतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्याचं कारण, सगळ्यांनी जरी मागितलं तरी लाडक्यानं जे मागितलं जातं त्याच्याकडं देणारा फार प्रेमळ नजरेने पाहतो. सगळ्या संतांमध्ये नामदेवराय देवाचे आणि संतांचे सगळ्यात लाडके संत आहेत. लाडक्या बहिणी तुम्हाला माहिती आहेत विठ्ठला. बहिणीने माया पातळ केली असं म्हणतात बुवा 2 दिवसापासून विठ्ठला. असो, मला काय म्हणायचं आहे की नामदेवराय लाडके संत आहेत, हा एक विचार. दुसरी महत्वाची बाब, नामदेवराय भक्ती प्रांतातलं काही मागतात म्हणून ते जास्त महत्वाचं आहे. कारण ज्ञानाच्या संबंधाने चर्चा ज्ञानोबारायांनी करावी, शांतीची भूमिका नाथांनी घ्यावी, वैराग्याचा गौरव तुकोबारायांनी करावा आणि गुरुनिष्ठा निळोबारायांनी सांगावी. पण उपासना हा प्रांत पूर्ण नामदेवरायांचा आहे. त्यामुळं त्यांच्या चरित्रातला कोणताही कथाभाग सांगायला घेतला, जसं ज्ञानोबारायांच्या चरित्रातलं काही सांगायला घेतलं की त्याचं तात्पर्य ज्ञानाकडे जातं. मग रेड्या मुखी वेद बोलविला ज्ञानाकडे जातं. ज्ञानेश्वरी भावार्थ ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका ज्ञानाकडे जातं. तुकोबारायांचं चरित्र घेतलं की वैराग्याकडे जातं. म्हणजे बरे झाले देवा निघाले दिवाळी, वैराग्य आहे. जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नऊ, वैराग्याकडे जातं. नाथांचं चरित्र सांगायला घेतलं का शांतीकडे जातं. यवना अंगावर थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. निळोबारायांचं चरित्र घेतलं की निळा म्हणे आम्ही नोळकोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. तसं नामदेवरायांचं वाङ्मय ध्यानात घेतलं की आपोआप ते भक्तीकडे जातं, ते उपासनेकडे जातं. विठ्ठला कारण नामदेवराय हा अवतारच भक्तीचा आहे, हा अवतारच प्रेमाचा आहे. त्यामुळे सगळ्या संप्रदायाने सर्वात जास्त प्रेम केलं असेल तर ते नामदेवरायांवर. सांगू आपल्याला, घरात जर 4 भाऊ असले आणि त्या घरातला काही निर्णय घ्यायचा असेल तर बाकीचे धाकटे सांगतात मोठ्या दादाला विचारा. प्रश्न गल्लीचा निर्माण झाला तर नगरसेवक नाही तर सभासद सोडवतो. गावाचा प्रश्न सरपंचाकडे, तालुक्याचा आमदाराकडे, जिल्ह्याचा खासदाराकडे, राज्याचा मुख्यमंत्र्याकडे, देशाचा पंतप्रधानाकडे, उपखंडाचा युनोकडे, जगाचा देवाकडे, देवाचा संताकडे, संताचा ज्ञानोबारायाकडे, ज्ञानोबारायाचा नामदेवरायाकडे. विठ्ठला काय ध्यानात आलं? मोठा भाऊ घरमान्य असतो, सभासद गल्लीमान्य असतो, सरपंच गावमान्य असतो, आमदार तालुकामान्य असतो, खासदार जिल्हामान्य असतो, मुख्यमंत्री राज्यमान्य असतो, पंतप्रधान राष्ट्रमान्य असतो, युनो खंडमान्य असतं, देव जगमान्य असतो, संत देवमान्य असतात. ज्ञानोबाराय संत मान्य आहेत आणि नामदेवराय ज्ञानोबाराय मान्य आहेत. सगळ्या जगाने देवावर प्रेम केलं, देवाने संतांवर प्रेम केलं, संतांनी माऊलीवर प्रेम केलंय, सेविती साधू संत. पण त्या ज्ञानोबारायांचं सगळ्यात जास्त प्रेम आमच्या नामदेवरायांवर आहे. का? तीर्थयात्रा एकट्याला करता आली असती. विठ्ठला अजून सोपं बोलू, आज वारकरी संप्रदाय जो जगभराचं आकर्षण ठरलाय, या मागे सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो नामदेवरायांचा आहे. तेने केला हा विस्तार. या जगभरात आजही
इकडं तिकडं घुमता कधी घुमानला घुमून म्हणजे जाऊन या विठ्ठला. विठाला 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 हो. आणि संप्रदायाच्या प्रेमाची बाजू जगापुढे मांडली ती नामदेवरायांनी मांडली आहे. मला म्हणायचं काय, म्हणून नामदेवरायांचे आणि भक्ती क्षेत्रातले उपासना प्रांतातले अनुभव अत्यंत दिव्य आहेत, सर्वोत्तम आहेत. मी तर एकदा मंत्रिमंडळ बनवलं होतं काका. मी म्हटलं ज्ञानोबा राय आमचे चीफ मिनिस्टर आहेत, मुख्यमंत्री. तुकाराम महाराज आमचे संरक्षण मंत्री आहेत. का? शब्दापेक्षा युद्ध आणि हत्यारच जास्त त्यांच्या अभंगात. बाण शस्त्र सावोनी गोळी शुरा ठाव उंच स्थळी. शब्द हा निर्वाणीचा बाण, असे शब्द आहेत सगळे, बरोबर. म्हणून तुकोबाराय हे संरक्षण मंत्री. आणि खरं आहे म्हणून ऑर्डनन्स फॅक्टरी देऊ रोडला आहे विठाला. जाऊ द्या, तुम्ही लय मेहनत घेऊ नका. एकदा थंडी पडली त्या मफलर मुळे फिल्टर होऊन ऐकू येतं विठाला. एकनाथ महाराज आमचे गृहमंत्री, परमार्थिकाचं घर कसं असावं नाथांकडे पहा. सावता महाराज आमचे अन्न नागरी पुरवठा मंत्री, कांदा मुळा भाजी. सावता महाराज कृषी मंत्री, गोरोबा काका सार्वजनिक बांधकाम मंत्री. का? विटा तिथूनच आणाव्या लागतात. पांडुरंग त्याच विटेवर उभा राहतो जी वीट गोरोबा काकांनी केली. का? सगळ्याचा वीट आल्यावर बनवलेली वीट आहे विठाला. कारण त्यांची वीट आहे ना, म्हणून ती नीट आहे. पांडुरंग तिथं उभा राहतो. मग तसे कबीर महाराज आमचे वस्त्रोद्योग मंत्री, कबीराचे मागे शेले विनी. निवृत्तीनाथ महाराज आमचे शिक्षण मंत्री आहेत, आम्हाला सगळं गायडन्स त्यांच्याकडून आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण, ज्ञान गुड गम्य, सिक्रेट नॉलेज ओपन बाय निवृत्तीनाथ महाराज विठाला. जनाबाई महाराज संसदीय कामकाज मंत्री, पार्लमेंटमध्ये कोणी कधी काय बोलायचं ते त्या सांगतात. जनी म्हणे ज्ञानदेवा. मुक्ताबाई आमच्या कायदे मंत्री, सगळ्यांना कायदा शिकवायला त्याच पुढं. ज्ञानदेव असो, नामदेव असो, नाही तर चांगदेव असो विठ्ठल. मग नामदेव महाराज कोण? नामदेव महाराज संप्रदायाचे फायनान्स मिनिस्टर आहेत, अर्थमंत्री. कारण संप्रदायामधली प्रेम ही संपत्ती आहे आणि ती नामदेवरायांच्या हाती आहे. तुम्ही म्हणाल मग अर्थमंत्र्याकडे फाईल दिली ना तर तो कुठून पण निधी उभा करतो, म्हणून त्यांनी वाळवंटातून पण परीस काढले अर्थमंत्री विठाला. अख्खं उलगडायला मला काही वेळ नाही, त्यामुळे अनुक्रमणिकात तपासून घ्यायचे आता फक्त. असे नामदेव महाराज भक्ती उपासना या प्रांतातले शिखर आहेत महाराज. देवाच्या दैनंदिन सेवेचा नियम आपल्या कामकाजामुळे खंडित होतो, म्हणून चिंतित झालेले दामा शेट्टी, मला देवाची पूजा नैवेद्य कोण करणार, मी बाहेर चाललो. नामदेवरायांनी सांगितलं बाबा रिलॅक्स, चिंता करू नका, मी आहे ना. म्हणजे आपल्या चांगल्या परंपरांचं निर्वहन आपल्याला करायचं आहे, ही जाणीव नव्या पिढीत असलीच पाहिजे. म्हणून बापाने फक्त सातबाऱ्यावरचा माळ देऊ नये, पोराला माळ पण द्यावी विठाला. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मिरासी गा देवा, हे माझ्या
मी पाहतो, तुम्ही निवांत राहा. महाराज दामाशेठांनी पण अगदी आनंदाने हे काम त्यांच्याकडे सोपवलं. त्यांनी अजिबात असं म्हटलं नाही, मरेपर्यंत आखी कमिटी माझ्या ताब्यात राहील. विठ्ठला चला, विठाला विठाला देऊन टाकलं पुढे. ऍक्च्युली कोणतंही संघटन उत्तम राहण्याकरता त्याच्यात सगळे असले पाहिजेत. का? रामाने सीता शोधायला जे पाठवले ना, त्यात 3 प्रकारचे लोक होते: यंग मॅन, सुपरमॅन अँड एक्सपिरियन्स मॅन. सप्ताह कमिटीत सुद्धा हे 3 पाहिजेत. सप्ताह कमिटीमध्ये नुसते म्हातारेच माणसं असले आणि ते खर्चच करत नाहीत. रामकृष्ण त्यामुळे थोडे तरुण पाहिजेत, म्हणजे ते जरा मोकळ्या हाताने करतात. आणि सगळे पोरच असले तर सप्ताह 1च वर्षी होतो. विठ्ठला विठाला संतुलन महत्वाचं आहे, बॅलन्सिंग महत्वाचं आहे. ते म्हणाले मी करतो, तुम्ही पहा. दुसऱ्या दिवशी आणि लहान मुलांना फार उत्सुकता असते, क्युरिओसिटी. ट्रिप जायची असली ना सकाळी, तर रात्री पोरं झोपतच नाही. नामदेवराय सुद्धा झोपले नाहीत. उद्या देवाला नैवेद्य, उद्या देवाला जीव घालायचा आहे. सकाळी उठले, मस्त सोवळं नेसले, आई दे लवकर. ताट हाती घेतलं, तुरु 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 त्या कोवळ्या इवल्या पावलानी नामदेवराय चालत गेले पांडुरंगाकडे. पांडुरंगाला प्रार्थना केली, देवा रोज ही सेवा माझे बाबा करतात, आज मी आलोय. ते आले नाहीत, मान अपमान बाजूला ठेव आणि येऊन या प्रसादाचा स्वीकार कर. हे सगळं करून ठेवलं, पण तो काही आलाच नाही, कारण सवयच नाही. विठ्ठला आजही आपण म्हणताना नैवेद्य द्या असं कोण म्हणतं? नैवेद्य दाखवला का? काय कॉन्फिडन्स आहे आपल्याला? तो खाणारच नाहीये. दुष्काळ पडला म्हणून एका महाराजांच्या इथलं, सगळे या मंदिरात आपण भजन करू. सगळे भजनाला आले, भजन सुरू झाल्याच महाराज म्हणाले पाऊस पडणारच नाही. ते म्हणाले का? एकानं पण छत्री आणली नाही. विठ्ठला खात्री तुमच्या कृतीतून दिसते. ते म्हणाले या देवा. देव काही आले नाही. वेळ वाढत चालला. नामदेवराय म्हणतात, पांडुरंगा बाबा आले नाही म्हणून, मी आलो म्हणून तू जेवत नाहीस ना? तुला जेवावं लागेल, कारण मी त्यांना शब्द दिलाय की त्याला खायला घालेन तेव्हाच येईन. पांडुरंग मनातल्या मनात म्हणतात, तुला काय माहिती का, हे सिस्टमच नाही रोजचं, हे तू वेगळं काहीतरी सांगतो, हा ऍपच नाही आपल्याकडे. विठ्ठला ते आपले दाखवतात, डोळे मिटतात, प्राणायाम करतात आणि जातात. नामदेवराय म्हणतात, तुला यावं लागेल. नाही येत, नाही येत, बघा मी हे डोकं आपटीन तुझ्या चरणावर. महाराज पांडुरंग पाहतो, विचार करतो, अरे नामदेवा असं नसतं, दाखवून निघून जायचं असतं. कल्पनेचा भोग असतो, घेतो कल्पनेचे भोग, न मानती बाह्यरंग. पण नामदेवरायांनी लावून धरलं. ते म्हणाले तुला जेवावंच लागेल. जेव्हा पांडुरंग उतरेनात, नामदेवरायांनी आपलं मस्तक पांडुरंगाच्या चरणावर धाड दिशे आदळायला घेतलं. जसं मस्तक आदळायला घेतलं, म्हणे आता प्राण देतो तुझ्या चरणावर. पांडुरंगातली अर्थात ती विटेवरची मूर्ती सळसळली. ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला, नैवेद्य जीवीला नामयाचा, नैवेद्य जीवीला नामदेवरायांची ती आळवणी वाया गेली नाही. विटेवरची ती मूर्ती चळचळा कापली आणि नामदेवरायांच्या धाकाने जेवायला बसली.
नामदेवरायांना इतका आनंद झाला ते अगदी टाळ्या वाजवत उड्या मारायला लागले. हा हा, पांडुरंग जेवायला बसला, पांडुरंग जेवायला बसला. दररोज बसायचा, आज पण बसला. त्यांना माहितीच नव्हतं ही पहिलीच कीर्तन सेवा आहे यांची. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नामदेवरायांच्या मनात फार विचार, पोरांना काही दिसल्यावर त्यांच्या डोक्यात फार वळणं येतात. नामदेवराय म्हणतात, आम्हाला काय माहिती की डोका आपटल्यावर हा लगेच जेवतो, उगाच 2 तास प्रस्तावना करत बसलो, आल्या आल्या हाच उपाय वापरला असता. पांडुरंग जेवायला लागले. जेवताना अगदी मस्त चाटून पुसून, आता बऱ्याच दिवसातून योजना होती ही. नामदेवराय असे बघत होते पांडुरंगाकडे. भक्ताचं भजन हा देवाच्या निरीक्षणाचा आणि देवाने स्वीकारलेली सेवा हा भक्ताच्या निरीक्षणाचा विषय असतो. रामकृष्ण. श्रोते हो, जेव्हा एखादं कीर्तन भावनेने रंगतं ना, तेव्हा तो पांडुरंग पण जिकडून तिकडून असा डोकावून पाहतो, काय आनंद आहे माझ्या कीर्तनाचा, कसे सगळे एकरस झालेत, कसे एकरूप झालेत, कसे एकरूप झालेत. भगवंत भक्त चरित्राने नटलेल्या कीर्तनात रमतो. फाजील विनोदाने देवाची ती आशा आता मावळली आहे. विठ्ठला रामकृष्ण. आणि श्रोतेच सांगतात, आता महाराज जरा हसवा. तू महाराज आणलाय का जोकर आणलाय? बरं, महाराजांनी पण जर हसवायचं तर मग कपिल शर्मानी काय जॉब करायचा? कीर्तनं बिघडली तर त्याला नुसते कीर्तनकारच थोडी जबाबदार आहेत. अर्थशास्त्रात एक सिद्धांत आहे, सप्लाय डिपेंड ऑन डिमांड. पुरवठा हा मागणीवर आधारित असतो. त्यामुळे पुरवठा जर बिघडलाय तर घोळ पुरवठ्यात झालेला नाही, घोळ मागणीत झालाय. विठ्ठला विठाला आणि आम्हा कीर्तनकारांचा अंदाज नाथ महाराजांना होताच, म्हणून बांधून ठेवलेत. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. नवोन्मेष शालिनी असलं पाहिजे कीर्तन. दररोज नवा नवा भाव या वाङ्मयातला त्या कीर्तनकारांनी लोकमानसापुढे व्यक्त केला पाहिजे. आमचे गुरुजी आम्हाला म्हणायचे, उष्ट बोलत जाऊ नकोस. उष्ट म्हणजे दुसरा जो बोललाय ते तू बोलू नको असं नाही, तू एकदा बोललाय ते पण तू परत बोलू नको. विठ्ठला आपलं फार अवघड आहे. एक अभंगात महाराष्ट्र दर्शन चालू आहे. विठ्ठला बरं, याच्यात तुम्ही पण जबाबदार. तुम्ही म्हणता तेच होऊ द्या. विठ्ठला विठ्ठल तुम्हाला काही नवीन जाणण्यात अजिबात रस राहिला नाही का काय? आपलं अध्यात्म विथ नॉवेल्टी ते नाविन्याने युक्त आहे आणि हीच वारकऱ्याची विशेषता आहे. स्वतः भगवान शिव म्हणाले होते, ये गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, तेत हरू म्हणे नेनी जे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. नित्य नूतन, एव्हरी टाइम नॉवेल, प्रत्येक वेळेला नाविन्य. विठ्ठला नामदेवराय मस्त पाहतात, पांडुरंग जेवतो. नामदेवराय काय म्हणाले, एवढी तर भूक लागली होती, मग कशाला नखरे करत होता 2 तास? आता त्यांना काय माहिती का एवढ्या प्रेमानं बसवणारा हा पहिला भक्त मिळालाय. चाटून पुसून सगळं खाल्लं पांडुरंगाने. नामदेवराय म्हणतात, किती बरं वाटलं जेवलास. काय रे, एवढी भूक लागली होती, मग कशाला नुसता अहंकाराने नको नको म्हणत होता? येतो मी आता. ते रिकामं ताट घेऊन घरी. आईनं पाहिलं, आईने विचारलं, नामदेवा जेवला का देव? म्हणे मग जेवला. लई दिवसाचा भुकेलेला असल्यासारखा खात होता म्हणे. जेवला? हे काय रिकामं ताट? गोनाई माता म्हणते, आपलं पोरग आता मोठं झालं का? खोटं बोललं. माणूस मोठा झाल्याची खूण आहे, खोटं बोलतो. विठ्ठल मला निवडून द्या, मी तुमचाच आहे. विठ्ठला विठ्ठल चालू राहत ते, त्यात काय अर्थ नाही फार. मला म्हणायचं काय, आल्यावर दामा शेट्टीना सांगितलं, अहो आपला नामा मोठा झाला. म्हणाले का? खोटं बोलला का? स्वतः काय खाल्लं, कोणाला खाऊ घातलं
आणि रिकामं ताट दाखवतो आणि म्हणतो देव जेवला. खरं ना, खरं आहे का? म्हणे खरंच देव जेवला. म्हणजे तुम्हाला संशय आलाच कसा? रोज जेवतो तसा माझ्या हातून जेवला. तो काही लगेच तसा जेवला नाही, थोडे आडेवेडे घेतले आणि तारीख घेताना ते करावे विठाला. थोडे घेतले आडेवेडे, पण नंतर मागून वेडे घेतले जिलेबीचे. रामकृष्ण हरी. जेवला एवढं खरंय. दामाशेट्टी म्हणाले नामदेवा, देव असा जेवत नसतो. अहो म्हणे जेवला, उद्या दाखवतो तुम्हाला. दुसऱ्या दिवशी परत तयारी. सोवळं नेसले नामदेवराय, ते प्रसादाचं ताट घेऊन निघाले. पांडुरंगाच्या पुढे ठेवलं. गोनाईन दामाशेट्टी खांबाआड लपले. ताट पुढ्यात ठेवलं आणि सांगितलं पांडुरंगा, काल जेवलास, आज पण जेवायचंय. ते म्हणाले का? काल सराव होता, आज परीक्षा आहे. हे प्रॅक्टिसचं कीर्तन नाही आता, याचे मार्क धरले जाणार आहेत. तुला जेवायचं आहे. पांडुरंगाने सांगितलं. घेऊन आलो नैवेद्याला एकतरी घात हे विठ्ठला, एकतरी घात हे विठ्ठला, एकतरी घात हे विठ्ठला. एक तर घास घे. पांडुरंगाने सांगितलं नामदेवा, तू जेवण आणलं, तू प्रसाद आणला, मी घेतला ना काल? म्हणे हो. मग काल घेतला तर आज रोज रोज काय? नामदेवरायांनी सांगितलं काल घेतला हे खरं करण्यासाठी आज घ्यायचं आहे. हा आज नाही घेतला तर काल घेतलाय खोटं ठरेल. एक घोटाळा केला ना का मग परत पुढे करतच राहावं लागतं विठ्ठला. नाही तर गडचिरोलीला पाठवतात विठ्ठला. तू काल जेवला ना, आज पण जेवायचं. नाही जेवणार आज का? तुझा भक्तिभाव आहे म्हणून मी जेवणं बरोबर आहे. ते खांबाच्या आड लपलेत, तुला दिसत नाही, मला दिसतं. मी स्कॅन करतो सगळं. मग ते सगळे लपलेत आणि त्यांनी मी जेवताना बघावं एवढं त्यांचं पुण्य नाही जेवढा तुझा भाव आहे. नामदेवराय म्हणाले त्यांचं पाप ना पुण्य ते इथं सांगायचं नाही. माझ्यासाठी जेवायचंय, बाकी कोणाचं काय ते सांगू नको देवा. कारण आज जर तू खाली उतरून जेवला नाही तर हा नामा जगासमोर खोटा ठरेल. पांडुरंग म्हणाले नाही 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 असं काही नाही, पण मी नाही जेवणार. कालचाच अभंग घेऊ का आज? तुला माहितीये ना तू जेवत नाही म्हटल्यावर तुला कसं उतरवायचं आपल्याला बरोबर कळतं. पांडुरंग म्हणाले तुका डोकं आपटा. तेच कारण तुझ्याजवळ डोकं लावून चालत नाही, डोकं आपटावंच लागतं विठ्ठला. जेव्हा नामदेवराय पुन्हा डोकं आपटायला गेले, ती विटेवरची मूर्ती पुन्हा खाली आली. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. जेव्हा नामदेवरायांच्या ताटात पांडुरंग जेवताना पाहिला, खांबाड लपलेले माता पिता पळत पुढे आले. त्या दामाशेट्टी आणि गोनाई मातेच्या नेत्रातून घळघळ घळघळ अश्रू वाहतात. पांडुरंगा, अरे दररोज आम्ही फक्त तुला नैवेद्य देण्याची नाटकच केली, कधी तू जेवतो ही श्रद्धा धारण केली नाही. नैवेद्याचा नियम नाही देवा, ही तुझी आम्ही उपासमार केलीये. 12 वर्षे तुझा उपवासी आजी देव आजी देव
जेवायला नाही घातलं पांडुरंगा. 12 वर्षाचा उपवास आज सोडवला. पांडुरंग त्या तिघांना कुशीत घेतात. नामदेवरायांना सांगतात, नामदेवा अरे तुम्हाला जीव घातलं म्हणजे आता तुझं माझ्यावर ऋण आहे. या जेवणाच्या बदल्यात प्रसाद काय देऊ सांगा. नामदेवराय म्हणाले असेच जेवायला घालायची संधी देत राहा पहिल्या चरणापासून. हे देवा प्रमागाला, हे देवा प्रमागाला, काय देऊ नामदेवा तुझं अन्न खाल्लंय ना मी. पांडुरंगाला सांगतात नामदेवराय काही नाही, तू माझं खाल्लं म्हणून काही देत असशील तर आता तू खात राह हेच दे. खरा सेवेकरी सेवा केल्यावर सेवाच मागतो. विठ्ठला गोंदवलेकर महाराजांना नामाचं फार प्रेम. त्यांना नामावतार म्हटलं जातं. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. त्याने एक जण म्हणाला, महाराज 12 वर्षे झाली मी नाम घेतो म्हणून अजून मला पण नामाचा काही अनुभवच आला नाही. काय प्रश्न विचारला? 12 वर्षे मी झाले मी नाम घेतोय पण मला अजून नामाचा काही अनुभवच आला नाही, नामाचं काही फळच मिळालं नाही. महाराज म्हणाले काहीच अनुभव आला नाही तरी पण 12 वर्षे झाली नाम सुटलं नाही, याच्यापेक्षा कोणतं फळ येणार आहे? विठ्ठला सोपं सांगतो. यंदा सप्त्याला पंगत दिली याचं फळ काय? पुढच्या वर्षी पण पंगत देता आली, हे या वर्षीच्या पंक्तीचं फळ आहे. तुम्हाला काय वाटलं पंगत दिल्यावर पैसा येतो? अरे त्या पैशाला पंगत कशाला पाहिजे संतांची? त्याच्यासाठी सप्त्यातली पंगत म्हणजे 500 रुपयाची नोट न्यायची, 10 रुपयाचा माल आणायचा. तुमच्या वस्तू प्रपंचात ज्या वाढतात त्याला एवढं मोठं साधन करायची गरज नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे प्रारब्धावर अवलंबून आहे. मग अन्नमान धन हे जर प्रारब्धावर अवलंबून आहे, मग सप्तात केलेल्या सेवेचं फळ काय? ती सेवा पुन्हा करायला मिळणं हेच त्या सेवेचं फळ आहे. सेवाच सेवेला प्रसवत जाते. एक जण म्हणाला यंदा आपण सप्त्याला पंगतच नाही दिली. तू पंगत दिली नाही असं नाही, देवानी यंदा तुझी घेतली नाही. काय घोटाळा केला काय माहिती? विठाला
एक जण म्हणाला मी आज कीर्तनालाच गेलो नाही नाही तुझी फाईल घरीच ठेवली देवानी, ही केस जाऊच नाही तिकडं आता. विठाला 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 विठाला. परमार्थ म्हणजे काय, असा रस्त्यावर पडलेला समजला का काय? इथं बसलेला प्रत्येक माणूस पांडुरंगाची कृपा आहे म्हणूनच या मंडपात आहे, त्याच्याशिवाय शक्य नाही. तुम्हाला वाटलं आणि तुम्ही केलं म्हणजे काय सस्त्यातला माल आहे का? ही देवाची कमाल आहे, त्याच्या कृपेशिवाय भजन घडत नाही महाराज. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. त्याची कृपा आहे. इथं बसलेला प्रत्येक माणूस भाग्यवान आहे. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. म्हणून तर आपण कीर्तन ऐकायला बसलोय. 24 डिसेंबर 2025. त्याची कृपा नसती तर यंदा आपली 5वी पुण्यतिथी असती. चालू आहेत विठाला विठाला विठाला. सेवेतून काय मागायचं? सेवाच मागायची, सेवाच मागायची. काय मागितलं नामदेवरायांनी? हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. 3 पद आहे तिथं. सेवा, चरण सेवा, अखंडित चरण सेवा. काय मागावं लागतं ते आपण ध्यानात घ्या. सेवा मागावी लागत नाही, चरण सेवा मागावी लागते. आणि मी म्हणेन चरण सेवाही मागावी लागत नाही, अखंडित चरण सेवा मागावी लागते. सूक्ष्म विचार आहे, बारीक आहे. सेवा मागावी लागते का? अजिबात नाही. का? तिथं आपली चालूच आहे 24/7. सायास खरीसी प्रपंच दिन अरे सेना भजसी कोण्या गोण्या, अरे सेना भजसी कोण्या गोण्या. सायासे करीसी प्रपंच दिन हरी सेना भजसी कोण्या गुणे, हरी सेना भजसी कोण्या गुणे. सेवा चालू आहे. माऊली म्हणते दिननिशी सायासे प्रपंच करीसी हरीसी कवण्या गुणे न भजसी. हा अन्वय आहे त्याचा. सेवा चालू नाही का? आम्ही एका घरी गेलो आणि तिथले ते म्हातारे बाबा लागले तक्रार करायला. केलीच पाहिजे असं काय आहे का? पण सुरुवात आपल्या घरच्याच्या माणसांच्या कागाळ्या बाहेर करणं हा शहाणपणा नव्हे. विठ्ठला तुम्ही संधी देतायत बाहेरच्या माणसाला. तुमच्या घरातला तो चंचू प्रवेश आहे. तुम्ही तुमच्या वैचारिक सामंजस्याच्या पातळीवर सोडवा. काही चुका आपल्याही असू शकतील. आपण एकदम स्वतःला ग्रेट समजून निघायचं असं होत नाही. त्यांनी तक्रार केली, महाराज आमच्या पोरांना जरा बापाचं महत्व सांगा. म्हटलं मी अभंग सोडवणारा बाबा आहे. विठ्ठला मी बाबा सांगणारा बाबा नाहीये. नाही म्हणे सांगाच महत्व आमच्या पोरांना. त्यांना किंमत कळत नाही. बाप म्हणजे काय असतो? म्हटलं काय असतो बाप? बाप मी नसतो तर ही शेती आता यांची नसती. धाकट्या भावाला दारू पाजून त्याची सही घेतली तेव्हा ते शेत आपल्या नावावर झालं. यांना महत्व कळतं का माझं? विठ्ठला मग लक्षात येतं देवानी कार्यक्रम बरोबर चालवलेला आहे. काय चूक आहे त्याची? ज्यांच्यासाठी तुम्ही खोटे काम करताना एक दिवस तेच तुम्हाला खोटं ठरवतात, हे खरं आहे. विठ्ठला आणखी सोपं बोलू, ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकतो त्याच्या संततीचा मार्ग चुकतोच. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे जे दुसऱ्याला फसवणारे स्वतःला लई शहाणे समजतात ना, तुम्हारी बारी भी आएगी. वेळ सगळ्यांवर येत असते. वेळ सगळ्यांवर येत असते. प्रपंचाच्या सेवा आपण दिवस रात्र करतच असतो. आणि प्रपंच पण आपल्याला जोपर्यंत आपण कामाचे तोपर्यंत सोडत नसतो.
ते तर करावंच लागणार आहे. विठ्ठला विठ्ठल. विठ्ठला 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 रामकृष्ण. पण मला तरी त्यांचं एक आवडलं का, ते रडल हे माहिती होतं तरी कीर्तनात घेऊन आले. हे फार चांगलं आहे. त्याचं कारण, आणि कीर्तनात पोरग रडलं म्हणून काही महाराज लोक लय आकांड तांडव करतात. मला वाटतं तो माणूस बदलू नये, महाराज बदलावा. विठ्ठला. अरे पोरं रडली म्हणून तुम्ही कशाला ओरडता? ती कीर्तनात आली, हा लाभ लक्षात घ्या. ते जुने लोक म्हणायचे ना, बागेत कोकरून कथेत लेकरू नसावं. कशाला लेकरू नसावं? उलट लेकरू कथेतच असावं, नाही तर ते लेकरू कोकरू खाणार होईल. विठ्ठला. आता उद्या अख्खी घेऊन या, मी आहे तपासणीला. प्रपंच आपण उपयोगाचे तोपर्यंत सोडतो का आपल्याला? सोपं सांगतो तुम्हाला. उसाचा रस प्यायला आवडतो, कानिपनाथ रसवंती गृह, बस स्टँड, दत्त मंदिर, पत्ता आहे त्याचा महाराष्ट्रातला. ते त्याला ते चरख्याला 2 चाका असतात, दोन्ही उलटी फिरत असतात एकमेकाच्या, आणि त्याच्यामधून ऊस घालायचा. तो ऊस घातला का पुढे गेल्यावर तो परत धरून आणतात, परत घालायचा, परत धरून आणायचा, परत घालायचा. बरोबर आहे? त्या ऊसाला असा कॉन्फिडन्स येतो आपल्यावर लई जीव आहे. मी ऊसाच सांगतोय. हा विषय ऊसातच राहू द्या, नाही तर बिबट्या येईल. फार बरं झालं तो आला, मराठवाड्यात नाही आला ना. त्या बिबट्यानी बरेच प्रश्न सोडवले महाराष्ट्राचे. शासन इतके वर्षे मागं लागलं होतं हागणदारी मुक्त, नाही ते हागणदारी मुक्त करायला बिलगले होते, जमलं नाही. बिबट्यामुळे सक्सेस आहे आता. विठ्ठला. बिबट्याचा सिंहाचा वाटा आहे. जाऊ द्या. मला काय म्हणायचंय, त्या उसाला असं वाटतं की आपल्यावर फार जीव आहे, कारण आपल्याला परत आणलं. उसाला गेम कळतच नाही. काय आपल्याला परत का आणलं जातंय? रस आहे तोपर्यंत. एकदा रस संपला का ऊस डायरेक्ट गोनपाटात. उसांनो, आपल्या श्रोत्यांनो, म्हातारा वारीला जातो, हे पोरं एवढे चाप्टर राहतात ना, ते नातवाला फोन देतात लावून. मग ते म्हणतो, आजोबा मला न तुमची खूप आठवण येते. फलटणहून रिटर्न ऊस. विठ्ठला. व्यवस्थापन करू नये असं मी म्हणणार नाही. तुम्ही पालक आहात, मी पण पालकच आहे ना. पण त्या व्यवस्थेत किती गुंतावं याचा विवेक, माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्यांना चांगलं शिक्षण द्या, चांगला संस्कार द्या, त्यांचा मार्ग त्यांना मोकळा करा, आणि तो झाल्यावर मी भजनासाठी हे विसरू नका. 50 नंतर त्यांच्यात दखल द्यायची नाही. 50 नंतर घरीच थांबायचं नाही. आळंदीवर आला का पंढरपूर, पंढरपूरहून आला का पैठण, पैठणहून आला का देऊ, देऊन शेगाव, चालू द्या, फिरतच राहा. घरी थांबायचं नाही. 50 नंतर कडमडायला तडफडायला जायचंच नाही त्यांच्या संसारात. ते मस्त करत राहतात, आपण उगाचच मध्ये तिथे लुडबुड करतो. 50 नंतर मस्त बद्रीनाथ, केदारनाथ तिकडेच फिरायचं. का? फिरायला गेल्यावर आपल्याला बरं वाटतं, आपण फिरायला गेल्यावर घरच्यांना बरं वाटतं. विठ्ठल. खरं सांगा, वाटतं का नाही? सासू बद्रीनाथला गेली की 10 दिवस स्टेटस ठेवते, फिलिंग व्हेरी हॅपी. का? हिप्पी बद्रीनाथला. ती तिथून पोस्ट टाकते फेसबुकला, दरड कोसळली. ही कमेंट टाकते, एन्जॉय. अरे एन्जॉय काय, एंड जॉय होईल तिचा. नाही, माझं प्रामाणिक मत आहे, आपल्या प्रेझेंटीने जर आनंद देता येत नसेल तर ऍबसेंटीने द्यावा. विठ्ठला. सेवा झाली पण चरण सेवा नाही झाली. लक्षात घ्या, मानवी जीवन प्रपंचात का उतरवलं? त्याचं आकर्षण संपावं म्हणून. याच्यात अंतिम सुख नाही, तथ्य नाही, हे कळलं. मग आता परत तिथं नाही, कारण दिलेल्या इंद्रियांचं, शरीराचं नियोजन कशासाठी आहे? दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. मग मला सेवा पाहिजे, चरण सेवा.
त्याला विशेषण लावलं अखंडित. म्हणजे ती मध्ये कुठं कट ऑफ होता कामा नये, ती सतत पाहिजे. आपण सेवा करतो पण मध्ये फाटे फुटतात, संतांनी ते बंद केलेत. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. धार अखंडित ओघ चाली येला नित्य देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ देह जावो अथवा पांडुरंगी दृढ ओघ चाली येला. दोन प्रमाणे दिली की मजबूती येते. रामकृष्ण. बँक सुद्धा 2 गॅरेंटर असल्यावर लोन देते. विठ्ठला धार अखंडित ओघ चालियेला नित्य देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. म्हणून ती अखंडित राहिली पाहिजे. भजन करताना मध्येच दुर्बुद्धी येऊ नये. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायण. मी इथंच थांबलो पाहिजे, मी राहिलो पाहिजे. कधी भीती येईल, कधी लोभ येईल. भय आणि लोभ भजनापासून लांब नेतात. आमच्या परिवारातल्या एका गृहिणीला एका डॉक्टरनी सांगितलं, तू नॉनव्हेज नाही खाल्लं तर मरशील. तिच्या गळ्यात माळ, पण ती इतकी निष्ठावंत होती. तिने सांगितलं, नॉनव्हेज नाही खाल्लं तर मरशील असं म्हणता ना, मी नॉनव्हेज खाते, फक्त तुम्ही लिहून द्या, कधीच मरणार नाही. विठ्ठला उद्या मरायचं तर आज. आणि हा काय सांगतो, माळ का काढली, कॅल्शियम कमी झालं. कॅल्शा पुण्यतिथी गावानी केली असती ना. म्हणून ती अखंडित पाहिजे. देवा याच्यापेक्षा आणखी काही नको. पांडुरंग म्हणाले दिलं जा, ते म्हणाले थांबा थांबा, तसं नाही होत. ते चरण सेवा जर अखंडित करायची असेल तर ती कुठल्या पण गावातून करता येत नाही. वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदासंग हरिदासाचा सदासंग हरिदासाचा द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज की जय. महाराज की जय. विठोबार कुमार. वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. हे मागणं एकात एक गुंतलेलं असतं आणि गुंतलेलं मागणं फार छान मजा आणतं. सत्यवानाची सावित्री यमधर्माशी जेव्हा वाटाघाटी करते त्यावेळेला काय मागते, मला दुसरं काहीच नको. माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं आपल्या डोळ्यांनी पाहावं. रामकृष्ण.
आता सासू सासऱ्यांनी डोळ्यांनी बघायचे, ते दिव्यांग होते म्हणजे दृष्टी द्यावी लागली. राजछत्र धरलेलं बघायचंय, गेलेलं राज्य मिळवून द्यावं लागलं. आणि नातू पाहिजे, पती मिळवला. विठ्ठला विठ्ठला. हो, तसं अखंडित चरण सेवा पाहिजे. तर अखंडित चरण सेवा कुठं पण नाही करता येत. अखंडित चरण सेवा करण्यासाठी देव जसा पाहिजे तसा फक्त पंढरीत आहे, बाकी कुठंच नाही. ऐसा विटेवर देव कोठे कुठंच नाही, तो फक्त तिथंच आहे. ते लोक म्हणतात ना, मुठीतल्या खारका, बेटातली द्वारका आणि विठोबा सारखा देव नाही. विठाला चरण सेवा करायला तो पाहिजे तर तसा ना, की आम्हाला त्याच्या चरणाजवळ जाता येईल. काय झालं, एकाने तिरुपतीला गेला, तो बालाजीला. भगवान श्री व्यंकटेशाचं ते गोंड स्वरूप पाहिलं आणि तो ऐश्वर्य संपन्न परमात्मा पाहिल्यावर त्याच्या मनात इच्छा झाली, एवढा छान आहे देव, याला हात लावता आला तर करायचं काय. त्याने, ही घडलेली घटना आहे, एक पुजारी फोडले, ते पण फुटले. राम ते म्हणाले मला देवाला हात लावायचा आहे, 50,000 डन. बालाजी भगवान स्वप्नात ट्रस्टीच्या रात्री, हे पहाटे 3:30 वाजता मला हात लावायला माणूस आणणार आहेत, 50,000 घेतलेत. ट्रस्टी पण गमतीचे होते. ते म्हणाले त्यांना 50 मिळत असतील तर तुला हात लावून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. विठ्ठला म्हणून लाडू मध्ये घोळ झाला होता. मग त्यामुळे ट्रस्टी व्यवस्थित नेमावे. विठ्ठला हे चालू मेंटेनन्स करावा लागतो काका, काय करतात त्याला. मग झालं असं, त्याला उठवलं. ते म्हणाले ते थांबवलं पाहिजे. तो म्हणतो तुला काय अडचण आहे. मग बालाजीने त्याला सांगितलं, तुला माझ्या अंगाला हात लावायचा आहे ना, माझी सेवा करायची आहे ना, मग इथं 50,000 कशाला देतो, पंढरपुरात ये, तुला मिठीच मारतो, जा इथून. विठाला तिरुपतीला जाऊ नका असं नाही, तिरुपतीला जा. पंढरपूरचं महत्व आणखी कळेल. का, एवढ्या लांबून जायचं, एवढा डोंगर चढायचा, एवढ्या लांब थांबून त्याला बघायचं, पार चप्प्या करून पण एवढंच. इथं बिना आंघोळीचा भेटून येतो देवाला, बिना आंघोळीचाच भेटतो ना. कारण तो वारीत काय म्हणतो, 50 तास लागले. 50 तास म्हणजे किती दिवस झाले, 2 दिवस 2 तास, बरोबर ना. 24 दुने 48, म्हणजे 2 दिवस 2 तासांनी याला दर्शन झालं. म्हणजे 2 दिवस झाला आंघोळीचा तपासच नाही, तसाच जाऊन आला. बरं, ते फार गमतीचे राहतात. मला एक जण म्हणाला बिना कॉलरचा शर्ट घालत जा. म्हटलं का, कधी तिथे उचलून फेकायला जे असतात ना दर्शन घेताना, ते काय पकडतात. म्हटलं काय स्कॉलर आहे हा. विठाला आणि वारीत आहे ना, सगळ्यात मिजास कोणाची माहिती आहे. मिजास कळते ना, तोरा कोणाची, मिजास कोणाची, ज्याला दर्शन झालंय ना त्याची. हा, तो पंढरपुरात गप्प बसत, झालं दर्शन. तो एसटीनं गेलेला राहतो आणि मर्सिडीज वाला त्याच्याकडे असा बघत बसतो. एसटीने आला पण पाया पडला. विठ्ठला आता तुमच्या मनात असा संशय येऊ शकतो. संशय येणारच नाही, कारण 10:30 वाजून गेलेत आता. की देव जर तोच आहे मग पंढरीतच असा का. सांगतो तुम्हाला, तेवढं सांगतो आणि थांबतो. खरंच थांबतो. एक तरुण लवकर न्यायाधीश झाला, लग्न झालेलं होतं, 2-3 वर्षाचं पोरग. एक दिवस त्या पोराला लई आठवण आली, मम्मी पप्पाकडं. आता तो बाप न्यायाधीश कोर्टात गेलेला. हिनं त्या राईना शांत म्हणून उचललं त्याला कडेवर आणि तिथं नेलं कोर्टात. ते कोर्टात असं आत आलं आणि त्याने बापाला पाहिलं समोर जज चेअरमध्ये. त्याने तिथूनच आंबरडा फोडला, पप्पा. आता पप्पा म्हटलं, ते कोर्ट आहे ना. त्यांनी ती लाकडी हातोडी आपटली. ऑर्डर गेले नाहीत, त्यांनी पिक्चर मधून माहित करून घेतलंय. विठ्ठला
दोनदा सांगावा लागतो, त्याशिवाय पटत नाही आपल्याला ना. ऑर्डर ऑर्डर. ते धावले सेवेकरी, म्हणे ती आईन ते पोरग काढा बाहेर. आरडाओरडा केला ना. ती काय जीवाला वाटलं असेल तिच्या, घरची कामं टाकून हे पप्पा पप्पा रडतय, रामकृष्णी टाव हो नित्य फोडी, म्हणून ते तिकडून इकडं आणलं. आणि हा पप्पा काय म्हणतो, गेट आउट. ती निघताना अशी तिरपीच पाहू लागली, वाईट वाटलं तिला. बरं ती गेली निघून. सगळं आटोपल्यावर हा पण 10 मिनिटं आधीच घरी पोहोचला. कोट एकीकडे फेकला, फायली दुसरीकडे फेकल्या, उचललं त्या पोराला कडेवर, त्याच्या गालाचे पापे घेतो मुके घेतो. तिने तिकडून किचन मध्ये भांडी वाजवायला सुरुवात केली. किचन मधली वाजणारी भांडी हे संसाराचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे. विठ्ठला. तो म्हणाला, अगं कशाला भांडी वाजवते? म्हणे कशाला वाजवते म्हणजे आता कशाला सोहळे करता, आता त्याला कडीवर घेता. तिथं घेऊन आले तर किती भाव खाल्ला. आम्हाला ऑर्डर केलं, बाहेर काढलं. ऑर्डर म्हणत बॉर्डरच्या बाहेर. त्यांनी सांगितलं, अगं असं नाहीये. म्हणे का? मी त्याला आता उचलून कडेवर घेऊन जे पापे घेतोय ना त्याचे, हे मी इथंच करतो असं नाही, हे मला तिथं पण करावंसं वाटत होतं. म्हणे वाटत होतं तर मग बाहेर का काढलं? ते म्हणाले, तिथं जरी वाटत असलं तरी तिथं मी कोर्टात होतो, इथं मी घरात आहे. इथं मला जे स्वातंत्र्य ते तिथं नाही आहे, मी तोच, पण हे स्वातंत्र्य इथं आहे. तसं तिरुपतीला आहे तो पण आपला बापच आहे, आणि पंढरीत आहे तो पण आपला बापच आहे. फक्त तिरुपतीचा बाप हा कोर्टातला बाप आहे, पंढरपूरचा घरातला बाप आहे. म्हणून चरण सेवा पंढरीत. विठ्ठला 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 विठ्ठला. सदा संग हरिदासांचा. दिंडीत पाठव पण चांगल्या माणसासोबत पाठव, म्हणजे भजन घडेल. मग जन्म कोणताही चालेल. जन्म हो का भलते याती, परी मी न चुके हरिभक्ती. पांडुरंगा, दुसरं तुझ्याशिवाय तुझ्याजवळ मागणार तरी काय? तू जेवढ्या वेळा द्यायची भाषा करशील तेवढ्या वेळा आमचं मागणं एवढंच असेल, अभंगाचा शेवट. नामने कमलापती, नामने कमलापती, वासुदेवा पंढरीचा